विक्रांत, खरं तर तुम्ही मला उगाच सोडायला येत आहे. नाही, असं काही नाहीये. आणि मोनिका तुमच्या घरीच आहे ना. आजीने तिला बोलावून घेतलेलं, सो तुला सोडीन आणि तिला घेऊन येईन. मग ठीक आहे. अगं, तुला जरा सांगायचं होतं आत्याबद्दल. त्यांबद्दल काय? म्हणजे तशी ती चांगली आहे, पण पण काय? काय झालेलं की मी स्टुडंट असताना तिने मला एक प्रोजेक्ट दिलेलं, छोटंसं, म्हणजे अभ्यास व्हावा माझा म्हणून. पण मला ते कम्प्लीट करायला थोडासा उशीर झाला वेळेपेक्षा. हो, मग काय, तिने मला ते प्रोजेक्ट 150 वेळा करायला लावलं. 150. काय? हो अगं, ओरडतेस काय? शिक्षा म्हणून तिने करायला लावलं मला ते. आणि तुम्ही केलं? म्हणजे 150 वेळा तिने मोजून घेतलं. गॉड, यू सिरियस? हे बघ, मी तुला म्हणून सांगतोय, आत्ताच एकदा डोकं फिरलं ना, शी इज व्हेरी डेंजरस. म्हणजे काहीही शिक्षा करते ती. हो, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय तुला. नाही, मला नाही पटत. आत्या असं कसं काहीतरी सांगतील? नाही पटत? ठीक आहे, मी तुला दुसरं उदाहरण देतोय. काय? अरे यार, हा काय बोलत होतो मी? उदाहरण देणार होता तुम्ही. हा, आत्ताच. अगं नाही, जाऊ दे. तू तू टेन्शन घेशील उगाच, जाऊ दे, नको. टेन्शन तर मला ऑलरेडी आलंय. सांगा ना प्लीज. नको ग, जाऊ दे. प्लीज सांगा. अगं, तिने आठवडाभर बोलणं बंद केलेलं माझ्याशी. काय? हो, म्हणजे बघायची सुद्धा नाही माझ्याकडे. यू सेइंग? डेंजरस आहे ती. निर्मला, हा, काय? आईला भेटायला आले नको जाऊ. का? तेच विचारायला आले मी. मला सगळं नाही सांगता येणार, पण माझं ऐक. त्याचाच कंटाळा आलाय मला मधु काका. काय चाललंय हे? मी मी कोण आहे मधु काका? मी कोणी परकी आहे का? सांगा ना. का या घराने मला वाळीत टाकायचं ठरवलंय? तसं नाही आहे ग. या घराशी माझं काहीच नातं नाहीये. तसंही नाही आहे ग. असंही नाहीये, तसंही नाहीये मधु काका. मग मग कसं आहे? कशाचीच उत्तरं कुणाकडेच मिळत नाहीयेत मला. विक्रांतला विचारलं, तोही काही उत्तरं देत नाही. आईला फोन केला, तिनेही फोन उचलला नाही. उलट पक्षी मला फोन परतूनही केला नाही तिने. मधु काका, नक्की काहीतरी घडले. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.